नाशिक विधान परिषदेसाठी गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। गिरीश महाजन, सामंत, दादा भुसेंची गोकुळ गीतेंसोबत चर्चा। सकारात्मक निर्णय होईल, उद्या गुड न्यूज मिळेल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही। छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंची उपस्थिती। भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकलपट्टी। अजित पवार मिला त्याचा मला फरक पडला नाही, मासाळांचं वक्तव्य। व्हायरल ऑडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचा घुमजाव। ती क्लिप माझी नाही, कुठलीही शहानिशा न करता कारवाई, हा माझ्यावर अन्याय। राष्ट्रवादीतून हकलपट्टीनंतर किशोर मासाळ यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेच आमच्या मनातील मुख्यमंत्री, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाचा सर्वोच्चपदी जावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुकेंचं उत्तर। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजप मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट पेपरफुटी, एसआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा। पीएम पदाचा चेहरा निवडला पाहिजे, उद्धव ठाकरेंनी मत मांडलं। खासदार संजय राऊतांची माहिती। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणीसाठा कमी झाल्यानं निर्णय, पालिका आयुक्तांची माहिती। तर पुढील सोमवारपासून पाणी कपात होण्याची शक्यता। प्रकरणात शीतल तेजवानीला जामीन मंजूर। 2 लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन। मान्सूनच्या आगमनानंतर राज्यातील विविध भागात जोरदार पावसाच्या सरी। जळगाव, अमरावती, सोलापूरमध्ये वादळी पाऊस। अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागपूर कृषी विभाग ॲक्शन मोडवर। 7,19,000 प्रतिबंधित बियाणं जप्त, 2 जण ताब्यात।